आणि या भागातल्या विधानसभेचे सभासद राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, संसदेचे आमचे सहकारी धनंजय माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, सरकारी चळवळीमध्ये ज्यांचं अतिशय मोठं योगदान आहे ते आपल्या सगळ्यांचे सहकारी गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार आवळे, कोल्हापूर विधान परिषदेचे सभासद सतेज उर्फ बंटी पाटील, व्यासपीठावरचे मान्यवर जसे व्ही पाटील, अनेक संस्थेचे पदाधिकारी, बंधू भगिनींनो, आज व्ही पाटलांचं स्मरण करण्याच्यासाठी तुम्ही काही कार्यक्रम हातामध्ये घेतला. त्यांची आठवण कायमची राहावी यासाठी तुम्ही काही नवीन संकल्पना हातामध्ये घेतल्या. हा कार्यक्रम एका थोर स्वातंत्र्य सैनिकाचा, सरकारी चळवळीमध्ये यांचं प्रचंड योगदान आहे आणि सार्वजनिक जीवनामध्ये महात्मा गांधींच्या विचारानं त्या कालखंडामध्ये 2-3 फेऱ्या यांनी सर्वस्व देशाच्यासाठी वाहिलं अशा एका व्यक्तिमत्वाचा हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्याबद्दलची सुरुवात करताना पद्माकर पाटील यांनी एक चूक केली. पद्माकर पाटलांची चूक अशी, त्यांनी माझं स्वागत केलं, पहिल्यांदा मी या ठिकाणी आलो म्हणून, पण दत्तप्पा कुंभार यांच्याबरोबर एक गाव एक फानोसा या कार्यक्रमाच्यासाठी मी इथं आलो होतो. महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गृह खात्याचा राज्यमंत्री होतो आणि काही ठिकाणी राज्यामध्ये सार्वजनिक गावाची जी विहीर आहे तिथं दलितांना काही ठिकाणी आढळलं जात होतं आणि आम्ही असं ठरवलं, वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, की ज्या गावात असं काही झालेलं असेल त्या भागातला मंत्रिमंडळाचा ज्येष्ठ मंत्री यांच्याबरोबर मी गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून स्वतः त्या गावात जाऊ आणि हे महाराष्ट्राला न सोडणारं, एका बाजूने शाहू फुले आंबेडकर आणि महाराष्ट्राचा उल्लेख करायचा आणि आपल्या समाजाच्या आपल्या दुर्बळ लोकांना पिण्याच्या पाण्याच्यासाठी अडथळा करायचा, ही गोष्ट योग्य नाही. आणि म्हणून वसंतराव नाईक साहेबांनी हा कार्यक्रम आखला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं मी अण्णांच्याबरोबर आलेलो होतो. यांची या ठिकाणी अनेक कृत्यांनी नावं घेतली. त्याच्या सुदैवानं अनेकांच्याबरोबर काम करायचा मला पसंत आला. त्याचे 2 भाग होते. वसंतदादा पाटील असतील, चव्हाणसाहेब असतील, अण्णा असतील, रत्नाकर अण्णा असतील, पागे असतील, अशी अनेक नावं आहेत की ज्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये प्रचंड कष्ट घेतले, किंमत मोजली आणि आज तुम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. त्याचं श्रेय या लोकांच्या कष्टाला, या लोकांच्या त्यागाला आणि त्यांच्या समवेत काम करायची संधी मला मिळाली. पण त्या स्वातंत्र्याच्या चळवळीत मी नव्हतो. पण स्वातंत्र्याची 42वी चळवळ सुरू झाली तेव्हा माझं वय 1 वर्षाचं होतं आणि म्हणून मी गेलो नाही, याच्यात माझा दोष. पण या लोकांच्यावर काम करायची संधी मिळाली
हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं भाग्य होतं. याचं प्रत्येक व्यक्तीने प्रचंड योगदान या देशाच्यासाठी दिलं. यशवंतराव चव्हाण त्यांच्याबद्दल काय सांगायचं. आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्याच्या नंतर देशाचा संरक्षणाचा विषय असो, परदेशामध्ये गेल्याच्या नंतर आपली एम्बॅसी जी आहे आणि त्या एम्बॅसीमध्ये चक्कर टाकल्याच्या नंतर तिथं जो काही इतिहास लिहून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये देशाचे फरास्त उंची म्हणून चव्हाण साहेबांचं योगदान याची नोंद त्या ठिकाणी होती. देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी मी सुद्धा काही वर्ष सांभाळली. अगदी सियाचीनमध्ये तुम्ही गेलात, काश्मीरच्या टोकाच्या गावात तुम्ही गेलात, कष्टकरी माणसाच्या हिताच्यासाठी जी त्याच्या रक्षणाच्यासाठी कार्यक्रम घेतले ते सगळे बघितल्याच्या नंतर तिथं कुठे ना कुठेही यशवंतराव चव्हाणांचं नाव आणि योगदान हे आपल्याला बघायला मिळत असतं. तीच गोष्ट वसंतदादांची आहे, तीच गोष्ट विश्व पाटीलची आहे, तीच गोष्ट रत्नाफा कुंभारांची आहे. भाग वेगळी असते, कुणी देश पातळीवर असेल, कुणी राज्य पातळी असेल, कुणी जिल्हा पातळीवर असेल, पण योगदान हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी होतं आणि त्यासाठी त्यांनी धारा केल्या, कष्ट केले, तुरुंगवास पत्करला, घरादाराचा कधी विचार केला नाही. अशा लोकांच्या जिल्हा आणि तालुका पातळीवर काम करणारे जे अनेक लोक आहेत त्यांची जर मालिका बघितली तर तुम्ही या जिल्ह्यात आल्याच्या नंतर PV पाटील यांच्या नावासह ती मालिका पूर्ण होत नाही. आणि त्याच्यासाठीच आज आपण न्यू शेगावला त्यांच्या स्वागताच्यासाठी अतिशय आनंदाने उपस्थित आलो. PV पाटील यांनी आयुष्याचा बराच काळ स्वातंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यासाठी घालवला. गांधीजींचा विचाराचा स्वीकार त्यांनी केला. वि.स. फागे यांचा त्यांचा घनिष्ठ संबंध होता. रत्नाफांचे ते ज्येष्ठ सरकारी होते आणि हे सगळं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी केलं. आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्याचा अर्थ काय, हा सामान्य माणसाच्या जीवनात येत असेल तर विकास आणि प्रगती यांना दुर्लक्षित धरून चालणार नाही. हा एक नवीन स्वातंत्र्याच्या नंतरचा एक कर्तृत्ववान पिढीचा वर्ग हा देशात तयार झाला. त्याच्यामध्ये PV पाटील होते, रत्नाफा नाईक होते. PV पाटलांनी मी आत्ता सांगितलं की त्यांनी फाग्यांच्या आयुष्याचा काही भाग घालवला आणि त्याच्याबरोबर अधिक कालखंड त्यांचा रत्नाफांच्यावर त्या काळामध्ये होता. रत्नाफांना आणि मी स्वतः एका मंत्रिमंडळात होतो आणि अनेक आम्ही बघायचो. त्यांच्याकडं सिव्हिल सप्लायचं एक खातं होतं, नागरी पुरवठा आणि काहीतरी. पण त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांच्या कुठल्याही विषयाच्या संबंधीचा कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर त्याची सखोल माहिती ही अण्णांना असायची आणि अण्णा ते आपलं एकंदर स्थान मंत्रिमंडळाचं आपल्या कर्तृत्वानं आणि कामानं मजबूत करायचे. आणि त्या अण्णांचे जे संबंधी होते, त्यांचे जे साथीदार होते, त्याच्यामध्ये PVंचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल. हा तुमचा सगळा परिसर जो आहे आणि अनेक गोष्टी माणसं तयार केली. स्वातंत्र्याच्या नंतर विकासाच्या कामाला प्रोत्साहन द्यायला अनेकांना त्यांनी प्रोत्साहित केले. गणपतराव पाटील या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं योगदान आपण विसरू शकत नाही. आज या ठिकाणी यड्रावकर त्यांच्या वडिलांचं योगदान आपण विसरू शकत नाही. आणि खरंच त्याच्या वाटेवर आणखी एक शक्ती विशेषतः इचलकरंजी आणि त्या भागामध्ये होती, त्यांचं नाव दत्ताजीराव कदम. दत्ताजीराव कदमांनी अनेक माणसं तयार केली, विकासाच्या कामाला प्रोत्साहित केली. कुणाच्याही संकटाच्या काळामध्ये मजबूतीनं ते साथ आहे. कधी कधी मला गंमत वाटते
की इचलकरंजी हा सगळा परिसर सामाजिकदृष्ट्या एका वेगळ्या वर्गात असतात आणि या सगळ्या वर्गाने दत्तादेवाला आपलं नेतं मानलं ही गोष्ट साधी सुधी नाही. त्या माणसामध्ये प्रचंड कर्तृत्व असल्याशिवाय आणि समाजासाठी काम करण्याचं त्यांनी योगदान हे दिल्याशिवाय हे होऊ शकत नाही. अशी कर्तृत्वाची माणसं या ठिकाणी अनेक जन्माला आली. पूर्वी आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे तुरुंगात होते, अनेक संस्थेमध्ये काम करत होते. स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनात यावा यासाठी कुठे शिक्षण संस्था असेल, राष्ट्रसेवा दल असेल, प्रजा परिषदेमध्ये काम करायचं असेल, अनेक सरकारी संस्थांची उभारणी असेल, या प्रत्येक गोष्टीत त्यांनी लक्ष दिलं. तुमची जिल्ह्याची बँक ही त्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची आणि शक्तिशाली बँक होती आणि त्या बँकेचे पूर्वी 15 वर्ष अध्यक्ष होते. इतके वर्ष त्या बँकेचं आणि कोल्हापुरामध्ये 15 वर्ष जिल्हा बँकेसारख्या संस्थेवर अध्यक्षपद टिकवलं आणि लोकांनी ते मान्य करणं ही काही साधी गोष्ट नाही. मी 2च माणसं पाहिली, एक पी आणि एक चव्हाण होते याचे, विखे चव्हाण चंदगड. या लोकांनी त्या बँकेमध्ये आपला स्वतः हा कर्तृत्वानं हा निर्माण केलेला होता. त्याच्यामध्ये पीवींचं नाव हे घ्यावं लागेल. पीवींचं एक आणखीन वैशिष्ट्य होतं, सरकारी संस्था चांगल्या चालवल्या, स्वातंत्र्याचा तल्लेच भाग घेतला. पण हे सगळं करत असताना या ग्रस्तांनी चित्रपटाला गाणी पटकथा हे यायचं काम केलं. आता साधारणतः आम्ही राजकारण्यातले लोक आम्ही चित्रपटात सहभागी होत नाही. चित्रपटात तिथे चमत्कारिक लोक वागतात तसं आम्ही वागतो, लोक त्याची टिंगल करतात, पण स्वतः चित्रपटाचा रोल करतात. लिखाण लिहिणं, त्याची गाणी लिहिणं, त्याची कथा लोकांच्या समोर मांडणं ही काही चांगल्या गोष्टी, काही साधी गोष्ट नाही. आणि ती फिल्मनी त्या काळामध्ये केलेली होती. त्यांनी वृत्तपत्रामध्ये सुद्धा संपादक म्हणून काम केलं. असा असामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आज या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. शिक्षण संस्था ही एक अनेकांची एज्युकेशन संस्था. तुम्हाला आश्चर्य असेल, मी ज्या ठिकाणून अनेक वर्ष विधिमंडळात गेलो त्या गावामध्ये कॉलेज नव्हतं आणि 12 वर्षीचं पहिलं कॉलेज अनेकांचं एज्युकेशन सोसायटीने 12 वर्षीला येऊन काढलं. आज त्या ठिकाणी 8,000 विद्यार्थी शिक्षक. दुसऱ्या वर्षी मी कॉलेज काढलं, संस्था काढली. पण मला ही गोष्ट मान्य करावं लागेल की मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व अनेक वर्ष केलं की त्या कॉलेजचा शुभारंभ व्ही पाटील आणि त्यांच्या सहकार्याने अनेकांचं एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत 12 वर्षीमध्ये केलं आणि एक लौकिक येणारं आज महाविद्यालय त्या ठिकाणी उभं केलं. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की शिक्षण क्षेत्र असो, सरकारी क्षेत्र असो, स्वातंत्र्याची चळवळ असो, कलेचं क्षेत्र असो, या विविध क्षेत्रामध्ये आपलं योगदान देण्याच्या संवेदनेची दृष्टी आणि कर्तृत्व या व्यक्तींच्यामध्ये होती. आणि म्हणून त्या व्यक्तीचं या ठिकाणी तुम्ही सन्मान करता, आठवण करता, याबद्दल तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देते. मी आता सहजच विचारत होतो यजमानकारांना की अण्णांच्या स्वागताचं तुम्ही काय करता. त्यांनी सांगितलं की सरकारने 5 कोटी रुपये द्यायचा निकाल घेतला. मी म्हणलं जे स्वागत आहे त्याचं एकंदर इस्टिमेट किती आहे. ते सांगितलं 20-22 कोटी आहे. मी म्हणलं बाकी सरकार त्याला हळूहळू करू, सरकार आपलं काम करेल, पण आपणही करू. ही पाण्याची योजना असो, इथल्या पावरलूमच्या योजना असोत, इथल्या साखर कारखान्याच्या योजना असोत, आज हा सगळा भाग हा हिरवागार दिसतोय. त्याच्या पाठीमागं अण्णांचे ते कष्ट होते, त्यांचं योगदान होतंच. आणि त्यामुळे असं योगदान करणाऱ्यांना आम्ही सुद्धा त्यांचं स्मरण ठेवतो. ही भूमिका आणि ती भूमिका घेण्याचं औदार्य हे आपण सगळ्यांनी ठेवावं आणि तुम्ही त्याचा विचार करावा, अशा प्रकारची अपेक्षा
या ठिकाणी व्यक्त करतो. ईव्हीएमच्या संबंधी हा सोहळा आयोजित केला, त्याला अगत्याने निमंत्रित केलं, त्याबद्दल निमसर गावच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.